नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. बघा, जर तुम्ही पण BSc करत असाल तर तुम्हाला मिळू शकते 20,000 पर्यंतची स्कॉलरशिप. तर ती स्कॉलरशिप कशी आहे, जी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे जी स्कॉलरशिप दिली जाते, तर ती बघणार आहोत. जी BSc विद्यार्थ्यांसाठी आहे, तर ती कशी मिळवायची, त्याची पात्रता काय किंवा कोणकोणत्या स्टेप्स आहे, कसं अप्लाय करायचं तुम्हाला, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. आणि चला बघूया की स्कॉलरशिप कोणती आहे व कशी आहे. तर बघा, जी स्कॉलरशिप आहे BSc वाल्यांसाठी पदवीसाठी जी आहे, प्रतिवर्षी 20,000 रुपये तुम्हाला इथे आर्थिक सहाय्य केले जातं कामगार मंडळातर्फे. बघा, आता जे मंडळ आहे यांच्यातर्फे तुम्हाला 20,000 रुपये जे आहेत शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तुम्हाला इथे दिले जाते, जर तुम्ही BSc ला असेल तर. त्यासाठी कागदपत्रे कोणती पाहिजे, तर बघा, यासाठी तुम्हाला जे उत्तीर्ण झाले, मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे जे गुणपत्रक मार्कशीट जी असते, जशी 10वी-12वीची जी मार्कशीट आहे ती तुम्हाला इथे पाहिजे. तर ती तुम्हाला अपलोड करावी लागते तिथे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोनाफाईड, तर ही पण तुम्हाला इथे गरजेची असते. जो बोनाफाईड सध्या तुम्ही ज्या कॉलेजला आहे त्या कॉलेजचा बोनाफाईड मिळत असतो, तो तुम्हाला तिथे अपलोड करायचा असतो जेव्हा तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करणार असाल. तर बघा, आता यासाठी तुम्हाला पात्रता काय पाहिजे, तर बघा, जी पात्रता असते तर ती असते नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे. तर तुमच्या घरचे जे वडील किंवा आई कोणी जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळून जाईल. आता बघा, ही जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार नसाल तर ती नोंदणी वगैरे कशी करायची, ती जर माहिती हवी असेल तर मग कमेंटमध्ये विचारू शकता. मी तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती प्रोव्हाइड करेल. आणि अजून एक पात्रता याची की बघा, फक्त पहिले 2 अपत्यच लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही 3 भावंडे असाल तर पहिले 2 जे अपत्य फक्त तेवढेच या योजनेचा लाभ घेऊ शकता. तिसऱ्या अपत्याला याचा लाभ घेता येणार नाही. आता याला अप्लाय कसं करायचं बघा, जर तुम्हाला ही स्कॉलरशिप पाहिजे असेल, जसं मी सांगितलं की तुम्ही बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला नोंदणी करावी लागेल आधी. नोंदणी केल्याच्या तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो याच्यानंतर. बघा, हा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही बांधकाम कामगाराची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही लॉग इन करू शकता. तिथे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे फॉर्म भरायचा, स्कॉलरशिपचा फॉर्म असतो तो तुम्हाला तिथे भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जे पण डॉक्युमेंट्स वगैरे ते अपलोड करायचे आहे. आणि अपलोड केल्याच्या नंतर सबमिट केल्यावर तुम्हाला एक डेट येईल, बघा, एक तारीख येईल. त्या तारखेला जाऊन तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं जे कामगार ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं. बरं, ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचं आणि त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं त्या ऑफिसला जाऊन, तुमच्या जिल्ह्याचं जे पण ऑफिस असेल तिथे. ते व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर जे आहे तुमचं जे लिंक असेल, जे अकाउंट लिंक असेल त्या फॉर्म सोबत, तर त्याच्यावरती तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे 20,000 रुपये ती मिळून जाईल, ती स्कॉलरशिप. तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्याच्या नंतर ते लॉग इन करून तिथे फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर डेट येईल, तुम्हाला तारीख येईल. त्या तारखेला तुम्हाला ऑफिसला जाऊन सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला जे आहेत 20,000 रुपये स्कॉलरशिप मिळून जाईल. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर मग कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.